नमस्कार. आज घेऊन आले आहे सुंदर मल्टी कलरमध्ये मोत्यांची वेणी. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी असे वेगवेगळ्या डिझाईन घेऊन येत असते. तर यासाठी आपण सर्व मोती जे आहेत ते 6 नंबरचे वापरलेले आहेत. माझ्याकडे हे 6 नंबरचे मोती होते, त्यामुळे मी या मोत्यामध्ये वेणी बनवत आहे. यासाठी तुम्हाला लहान मोती वापरायचे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे ब्लाऊजचे हुक जे आहेत ते आपल्याला 4 पाहिजेत. आणि हा जो आहे पतंगाचा किंवा गोधडीचा धागा जो म्हणतो त्यासाठी हा धागा मी वापरत आहे. कारण यामुळे अगदी सॉफ्ट अशी वेणी बनते. वायरमुळे त्याला थोडा कडकपणा येतो. तर मी इथं धाग्यामध्ये ही वेणी बनवते. तर अशा धाग्यामध्ये आपण ही वेणी बनवणार आहोत. तर इथं धाग्यामध्ये मी 10 गुलाबी मोती ओवून घेतले आहेत. आणि याला इथं 2 वेळेस आपण गाठ देणार आहोत. त्यानंतर 4-5 मोत्यातून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी परत आपल्याला 1-2 वेळेस फाशे अशा प्रकारे द्यायचे आहेत. यानंतर शिल्लकचा जो धागा होता तो आपण कट करून घेणार आहोत. आणि इथून पुढे आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करायची. त्यासाठी 3 गोल्डन, 3 हिरवे, 3 गोल्डन या क्रमानं आपण मोती ओवत आहोत. आपल्याला जेवढी वेणी हवी आहे तितकी आपण असे मोती ओवून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळेस मध्यभागी मी 3-3 गोल्डन मोती टाकले आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे असे 3-3 मोती टाकून ही लाईन मी कंप्लीट केली आहे. मला लहान साईजमध्ये वेणी बनवायची आहे, त्यामुळे इथं मी असे 69 सर्व माझे मोती इथं ओवून झालेले आहेत. तुमच्याकडे जर केसांचं सप्लिमेंट असेल, जर मोठी वेणी तुमची असेल तर यापेक्षा मोठ्या साईजची तुम्ही वेणी बनवू शकता. तर इथं आता आपल्याला हुक बसवायचा आहे. त्यासाठी एका होलमधून मी धागा काढून घेऊन इथं फासा टाकला आहे. त्यानंतर दुसऱ्या होलमध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला फासा टाकायचा आहे. ब्लाऊजचे जे हुक असतात ते या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. अशा पद्धतीने इथं हुक मी बसवून घेतले. आणि आता खालच्या 2 गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. दोन गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि आता 1 गोल्डन, 3 निळे, 3 गोल्डन, 3 पिवळे आणि परत 1 गोल्डन या क्रमाने मी मोती इथं ओवून घेतले आहेत. पाहून घ्या इथं. आणि बरोबर इकडं गोल्डनच्या मधल्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता खाली पण खालच्या क्रमाने आपल्याला मोती ओवायचे आहेत. 1 गोल्डन, 3 हिरवे, 3 गोल्डन, 3 गुलाबी आणि परत 1 गोल्डन मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. परत खालच्या मोत्याच्या क्रमानं इथं मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 गोल्डन, 3 निळे, परत 3 गोल्डन, 3 पिवळे आणि परत 1 गोल्डन मोती इथे टाकायचा आहे. आणि मधल्या गोल्डन मोत्यामधून आपल्याला सुई काढायची आहे. प्रत्येक वेळेस सुई काढताना मधल्या गोल्डन मोत्यातून आपण सुई काढणार आहोत, म्हणजे आपली डिझाईन जी आहे ती चुकणार नाही आहे. अशा पद्धतीनं ही लाईन आपण कंप्लीट करत आहोत. शेवटी 1 गोल्डन मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. तर आता ही आपण तिसरी लाईन चालू केलेली आहे. त्याच क्रमानं मोती ओवत आपण परत वरच्या दिशेनं आता आपण ही डिझाईन बनवत आहोत. या लाईनमध्ये खालचा जी डिझाईन होती ती इथं मी तुम्हाला नाही दाखवली. पुढच्या लाईन करताना मी खालचा भाग कसा करायचा ते तुम्हाला पुढच्या लाईनमध्ये दाखवते. आता आपण वरच्या दिशेने परत जात आहोत.
एक गोल्डन, 3 निळे आणि परत 3 गोल्डन मोती टाकायचे. एक गोल्डन, 3 निळे आणि 3 गोल्डन मोती टाकून इथं हुक बसवायचं आहे आपल्याला. आधी ज्या पद्धतीनं हुक बसवलं होतं त्याच पद्धतीने इथं हुक बसवायचं आहे. आणि हुक जे आहे समान आले पाहिजे, म्हणजे दिशा जी आहे हुकची एकाच दिशेने सर्व हुक जोडल्या गेले पाहिजेत. एक उलट एक सुलट असं नाही झालं पाहिजे. परत आपण 11 मोती टाकून पहिल्यासारखंच आता खालच्या दिशेनं ही डिझाईन बनवत आहोत. एक गोल्डन, 3 हिरवे, परत 3 गोल्डन, 3 गुलाबी आणि परत एक गोल्डन मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. या क्रमानं आपण आता परत खालच्या दिशेनं ओढत जात आहोत. हा जो आहे इथं मी तुम्हाला आता शेवट बनवून दाखवते. पहिल्या लाईनमध्ये मी तुम्हाला नाही दाखवला, या लाईनमध्ये दाखवते. 10 गुलाबी मोती टाकून परत पहिल्या गुलाबी मोत्यातून सुई काढली आहे. या पद्धतीने खालची डिझाईन आपल्याला बनवायची आहे. 10 गुलाबी मोती टाकून पहिल्या गुलाबी मोत्यातून सुई काढून आधीच्याच क्रमानं आपण परत मोती ओवणार आहोत. 3 गोल्डन, 3 हिरवे, 3 गोल्डन, परत 3 पिवळे आणि 1 गोल्डन मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढली. या क्रमानं मोती ओढ मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढत आपण परत वरच्या दिशेनं ही डिझाईन बनवत जात आहोत. प्रत्येक वेळेस जोडताना आठवणीनं मधल्या गोल्डन मोत्यातूनच सुई काढायची आहे. प्रत्येक लाईनमध्ये 11 मोती येतात. आता या ठिकाणी आपल्याला तिसरं हुक इथं बसवायचं आहे. त्याआधी आपण 1 गोल्डन, 3 निळे आणि 3 गोल्डन मोती टाकायचे आणि इथं तिसरं हुक इथं आपण बसवत आहोत. तर इथं तिसरं हुक बसवून 2 गोल्डन मोत्यातून सुई काढली आणि आधी ज्या क्रमाने आपण मोती ओढले त्याच क्रमानं मोती ओढत परत आपल्याला खालच्या दिशेनं ही डिझाईन बनवत जायचं आहे. तर इथं आपण शेवटपर्यंत आलोत आणि खालची गुलाबी मोत्यांची लाईन करून आता मधल्या गोल्डन मोत्यातून इथं सुई काढायची आहे. शेवटला आपण अंदाजे 13 मोती ओढलेले आहेत शेवटच्या लाईनमध्ये. त्यानंतर पुढं 11 मोती ओवायचे. अशा प्रकारे आता इथं चौथं हुक आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे. हुकच्या बाजू ज्या आहेत सर्व एका बाजूने समान आल्या पाहिजेत. एक उलट एक सुलट अशी न करता एक समान हुक आपल्याला इथं जोडायचे आहेत. तर या ठिकाणी शेवटचं चौथं हुक आपण इथं फिट केलं आहे. त्यानंतर परत 2 गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे आणि इथं आता 1 गोल्डन, 3 निळे आणि 1 गोल्डन मोती टाकायचा आहे. आता दोन्ही जे भाग आहे या लाईनमध्ये जोडले जाणार आहेत. तर इथं 5 मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे. 1 गोल्डन, 3 निळे आणि 1 गोल्डन मोती आपण इथं ओवून घेतला आहे आणि या भागाच्या
मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढली. आता दोन्ही ज्या लाईन आहेत आपल्या इथे जोडल्या जाणार आहेत. त्यानंतर एक गोल्डन, 3 पिवळे आणि एक गोल्डन मोती टाकायचा आहे. आता त्या बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. एक वेळेस इकडून एक वेळेस तिकडून, या पद्धतीनं हे दोन्ही भाग जोडले जाणार आहेत. त्यानंतर एक गोल्डन, 3 हिरवे आणि एक गोल्डन मोती टाकायचा आहे आणि या बाजूच्या मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. या पद्धतीनं जोडल्यामुळं दोन्ही जे भाग आहेत या लाईनमध्ये जोडले जातात. पाच पाच मोती टाकत मधल्या गोल्डन मोत्यातून एकदा या साईज बाजूने एकदा त्या बाजूने आपण ही लाईन जी आहे कंप्लीट करत आहोत. परत त्या बाजूच्या मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. आता 5 मोती टाकून या बाजूच्या मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. तर आठवणीने एक वेळेस या बाजूने आणि एक वेळेस त्या बाजूने मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढत जायची. म्हणजे ही शेवटची डिझाईन जी आहे ती बरोबर होणार आहे. अशा पद्धतीनं हे पहा. आता ही सुरुवातीची लाईन होती आपली. तर या बाजूला इथं जोडून गाठ दिली आणि जे धागे होते ते कट करून घेते. तर अशा पद्धतीने ही वेणी जी आहे ती आपली कंप्लीट झाली. लहान साईजमध्ये मी ही वेणी बनवलेली आहे. हा जो आहे तो वरचा भाग आहे आणि हा जो आहे शेवटचा भाग आहे. तर केसामध्ये आपल्याला ज्यावेळेस बसवायची आहे त्यावेळेस अशा पद्धतीनं पूर्ण आतमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वेणी घालायची आपल्या केसाची मध्यभागी. हे पहा, इथं मी तुम्हाला घालून दाखवते. आणि अशा पद्धतीनं सर्व बाजूने जे हुक आहेत ते आपल्याला पॅक करून घ्यायचे. शेवटचं हुक खालच्या दिशेने पॅक करायचं. तर अशी ही लहान साईजमधील मोत्याची वेणी इथं आपली कंप्लीट झाली आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि प्लीज माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला ही मोत्याची वेणी आवडली आहे का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.